शरद पवार गटानं घड्याळ चिन्हाच्या वापरावरून पुन्हा एकदा अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टात खेचलंय। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान काय घडलं पहा या रिपोर्टमध्ये। राष्ट्रवादीच्या घड्याळावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी। अटी शर्तींसह घड्याळ चिन्ह वापरण्याचे निर्देश। घड्याळ तात्पुरतं आणि वेळ वाईट, रोहित पवारांचा टोला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं पुन्हा एकदा अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टात ओढलंय। सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह जाहिरातीवर वापरण्याची मुभा देताना काही अटीही घातल्यात। तुम्ही जाहिराती प्रसिद्ध करा, पण पदाधिकाऱ्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत। घड्याळ चिन्ह जाहिरातीवर वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहिण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत। अजित पवार यांच्या पक्षाकडून अवमानना झाली नाही असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय। त्यानंतर शरद पवारांचे काही लोक घड्याळ वापरत असल्याचा आक्षेप अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी घेतला। यावर जितेंद्र आव्हाडांनी चुकीचं ट्विट करू नये अशी समज सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे। अजितदादांनी अजून मोठ्या जाहिराती द्यायच्या आहेत उद्या किंवा परवा सगळ्या न्यूजपेपरमध्ये, आणि त्याच्यात त्यांना क्लिअरली लिहायचं आहे घड्याळ दाखवून की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्हाला हे चिन्ह वापरायची मुभा फक्त सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंतच आहे। तर असं त्यांना परत सांगितलं गेलं आहे अजून मोठ्या जाहिराती द्यायला। आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो पाळावा एवढीच माफक अपेक्षा असते। तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत एवढंच आमचं म्हणणं आहे। दरम्यान घड्याळ तात्पुरतं आणि वेळ वाईट असा टोला रोहित पवारांनी अजित पवार गटाला लगावलाय। घड्याळ चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल असा स्पष्ट उल्लेख प्रचार साहित्यात करण्याचा सज्जड दम अजितदादा मित्रमंडळाला दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार। अजितदादा मित्रमंडळानं आता नवीन टॅगलाईन वापरावी, घड्याळ तात्पुरतं अन वेळ वाईट असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। अंतिम निकाल येईपर्यंत घड्याळ अजितदादांच्या हातातच राहणार आहे, पण अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं तातडीनं पालन केलंय। आता निवडणूक प्रचार दरम्यान जेव्हा जेव्हा घड्याळ चिन्हाचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जाईल तेव्हा तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्यांना हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं म्हणावं लागेल, आणि निवडणूक प्रचारात कशा प्रकारे हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगितलं जातं किंवा सांगितलं जातं की नाही जात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोडारेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।